उपकार नक्कीच ठरवून देणार. 33 धावसंख्येचं 40 धावसंख्येचं नक्की टार्गेट करत असताना कोणी हे मनामध्ये जाणलंही नसेल की ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का. खऱ्या अर्थाने विशालचं मी कौतुक करेन, कारण ज्या विशालने नक्कीच ज्या धावसंख्येत डिफेन्स केल्या ना आणि समोर घातक फलंदाज होते त्यांच्यामध्ये सुद्धा राहून आणि त्यांच्या समवेत नक्कीच ही फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळाली आणि एक विजय, निसटता विजय नक्कीच काटेमानी टीमने प्राप्त केला. खऱ्या अर्थाने आजचा हक डे म्हणजेच पाहिलं गेलं तर आणि ते नक्कीच प्रोत्साहन विशालला जाईल, कारण त्या अर्थाने नक्कीच प्रेरित खूप केलं आणि त्याच्यानंतर सन्मान सुद्धा या मॅचला पहिल्याच मॅचला दिला गेला. दोन टीम्स मध्ये आपल्याला गोळवली आणि नक्कीच पिसवली. यामध्ये ही लढत पाहायला मिळते. बॅट्समन होता तयार. त्या ठिकाणी आघाडीची जोडी मनोज आणि गणेश. या पहिलाच बॉल रचनात्मक हा फटका गॅपमध्ये काढला गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खूपच वेगाने चेंडू खाली वळतोय, पण बॉल पाहता पाहता एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पार आणि पहिलाच बॉलवरती दमदार जागार प्रवीणचा केली जाते सुरुवात या चौकाराच्या साह्याने. पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिले षटक प्रवीणच्या हातामध्ये नक्कीच भवितव्य दिलं गेलं पहिल्या षटकामधलं आणि तशाच प्रकारची सुरुवात गणेशने केली गेली. डावकर आता जे फलंदाज आहेत नक्कीच सुनीलजी भोईर या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं ही मनपूर्वक स्वागत. 40+ च्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा सध्या ते खेळ करतायत. अजून एक चांगला फटका ओव्हर टू बॉलर हेड. अगदी पंचांच्या वरून हा बॉल शोधला गेला आणि चौकारानंतरचा हा गणेशचा तडाखा येतो. हा ह्यूज मॅसिव्ह 6. दिलं गणेश याने, कारण पहिलाच बॉल ऑफस्टिक वरती होता, त्याला एक्स्ट्रा कव्हरला धाडलं गेलं आणि त्याच्यानंतर अगदी ओव्हर पिच हा बॉल होता. अगदी ओव्हर टू बॉल रेड म्हणजे पंच आणि त्याच्यानंतर गोलंदाजाच्या वर्ण हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि सलग 6 धावसंख्या सुद्धा देऊन गेला. ज्या अर्थाने तुमची जेव्हा सुरुवात चांगली होते ना तेव्हा येणाऱ्या फलंदाज असो येणारे गोलंदाज असो त्यांच्या मागचं दडपण थोडंसं कमी होतं, पण हे दडपण नक्कीच क्रिएट केलं गेलं, हे दडपण दाखलं गेलं ते म्हणजेच गणेशने प्रवीणवरती. 10 धावसंख्या 2 चेंडू फेकून झाल्यात. प्रवीण पुन्हा एकदा तयार. एक फुल टॉस बॉल त्याच्यावरती सुद्धा प्रतिउत्तर होतं. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी अगदी त्यांच्या हाताला चाटून बॉल सीमारेषे पार आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार गणेशच्या बॅटमधनं. फुल टॉस बॉल होता, जणू काय मेजवानी दिली होती. ज्या ठिकाणी नक्कीच एखाद्या गावामध्ये भंडारा लागल्यानंतर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायला जातो ना तशाच प्रकारचा हा बॉल आणि त्याचा आस्वाद सुद्धा गणेशने घेतला गेला. अजून एक चांगला स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा होती त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूची अडवणूक केली जाते, थोडंसं बाहेर नक्की 30 सर्कलच्या बाहेर हा चेंडू होता. त्या अनुषंगाने स्ट्राईक आता रोटेट झाली आहे, ज्या ठिकाणी 2 बॅट्समन मनोज आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. इंडिव्हिज्युअल 17 नक्कीच धावसंख्या तुम्हाला गणेशच्या पाहायला मिळतात आणि स्कोरबोर्डवरती सुद्धा धावसंख्या 17, कारण 1 चौकार 2 षटकार 1 एकेरी धावाच्या साह्याने सुरुवात स्वप्नबद्ध केली आहे. पण या स्वप्नांना नक्कीच तुडवण्याचं काम टीम पिसवळी करेल का, कारण ज्या अनुषंगाने टॉस जिंकला लगेचच निर्णय घेतला टीम पाहिलं गेलं तर गोळवली क्रिकेट संघाने. फिल्डिंग करत असताना अद्याप रोखू शकत नाही गणेशला. अजून एक फुल टॉस ऑन साइडला फक्त टर्न केलाय, दिशा दिली आहे 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना गणेशच्या सोबत मनोज होते आणि मनोज तरी कसं सांगणार आणि मनोज सुद्धा सांगत असताना की बारी बारी सबकी बारी कभी तेरी तो कभी मेरी. षटकार. बॅटिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळतो, एक टफ इन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्या अनुषंगाने नक्कीच बघितलं गेले 1-2 षटकार 1 चौकार त्याच्यानंतर मनोजच्या बॅटमधला हा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. गोरिवली टीमने नक्कीच टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. आता तो निर्णय थोडासा चुकीचा ठरला की काय असंच नक्कीच संघनायकाला वाटत असेल. अजून शेवटचा बॉल असेल शिल्लक. मनोज होता तयार. अजून एक चांगला फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. ही लाईन जर 3ऱ्या-4थ्या चेंडूवरती जर नक्कीच वापरली असती ना तर कदाचित या धावसंख्या थोड्याशा कमी आल्या असत्या, कमी बघितल्या गेल्या असत्या, पण बघितलं गेलं चेंडूच्या मिनिटमध्ये खेळला गेला गणेश. त्याच्यानंतर मनोजच्या बॅटमध्ये 1 षटकार. इंडिव्हिज्युअल गणेशच्या धावसंख्या 17. स्कोरबोर्ड पुढे सरकवण्याचं काम नक्कीच गणेश आणि मनोजने केलं. पहिल्या षटकाच्या संपन्नेनंतर तुम्हाला टीमचे टोटल प्रथम बॅटिंग करत असताना टीम पिसवळीच्या आपल्याला पाहायला मिळतात 23 धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्ही पाहिलं गेलं तर 71 धावसंख्येचं नक्कीच सर्वात मोठं उच्चांक या क्रीडांगणावरती रचलं गेलं होतं. पण आजच्या दिवसातली नक्कीच लो स्कोरिंग मॅच जी 40 धावसंख्येचं नक्कीच टार्गेट होतं आणि ती 40 धावसंख्या सुद्धा उभारू शकली नाही दिविता 11 WC.
सातत्याने अनेक क्रीडांगणावरती वडवली टीम खेळत असते, पण या क्रीडांगणावरती जरूर ती खेळण्यासाठी आली होती, परंतु एक नवा संघ त्याच्या समोर उभा होता, तो म्हणजेच काटेमानिवली. आणि थोडंसं पाहिलं गेलं तर त्या टीमला ओळखू शकले नाही, परंतु त्याच न ओळखण्याच्या अनुषंगाने टीम वडवली सी या शृंखलेमधनं बाद झाली. श्रीधर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरे षटक. डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील, म्हणजे 38 सर्कलच्या रेस्ट्रिक्शनमध्ये अजूनही 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अर्थाने जे एसटी रक्षक आहेत ना, त्याच्या मागे नक्कीच आपल्याला फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तो फिल्डिंग डिपार्टमेंट सजवत असताना पहिलाच बॉल गणेशसाठी. यावेळेला श्रीधरचं सुद्धा स्वागत करेल का? मागच्या मॅच मध्ये 1 षटकार 2 षटकार 1 चौकाराचं प्रत्युत्तर श्रीधरने आपल्या गोलंदाजीवरती दिलं गेलं आणि नेट टू नेट तुम्हाला या मॅच मध्ये फाईट मिळते. जो प्रत्युत्तर देण्याचं काम होतं ते श्रीधरने लगेचच दिलं गेलं आणि जड पावलाने गणेश इंडिव्हिज्युअल 17 या धावसंख्येवरती बाद. बाहेर नक्की क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लागले होते. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअरला जात असताना तोपर्यंत 3 धावेचा अवधी इथं कंप्लीट केला गेला टीम पिसवलीच्या माध्यमातून. मनोज आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने होता तयार श्रीधर. यावेळेला संजयसाठी हा बॉल बॉटम हँडचा वापर पाहायला मिळाला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला तिथनं डायरेक्ट हिटची नक्कीच संधी होती, ती प्राप्त सुद्धा केली गेली होती, परंतु नक्कीच गोलंदाजाने हा चेंडू गॅदर केला गेला. तोपर्यंत एक चिकी सिंगल इथनं केली जाते कंप्लीट. या सिंगलने धावसंख्या वाढती. धावसंख्या पोहोचली गेली 27-27 या आकड्यावरती. एक गडी गमावला गेला टीम पिसवलीने. गणेश सारखा नक्कीच फलंदाज गमावला गेला आणि त्याच्यानंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय मनोज. चौकार आलाय मनोजच्या बॅटमध्ये. चौकार डिपिच कवर इंडिव्हिज्युअल नक्कीच आता धावसंख्येवरती मनोज आता खेळतोय. फाईट वाढत असताना या मॅच मध्ये श्रीधर यावेळेला बॅकफुटला जाऊन चांगला फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतायत की इट्स व्हाईट बॉल. या अवांतर धावसंख्या तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल 23 धावसंख्या खर्च झाल्या. त्याच्यानंतर श्रीधरच्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार एक तिहेरी धावसंख्या आली आहे, म्हणून अवांतर धावसंख्या तुम्हाला वाचवाव्या लागतील. यावेळेला स्वीपचा प्रयत्न होता, खूप चांगल्या प्रकारचा फटका इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या अँगलने नक्कीच पाहायला गेलं तर उजवा गुडघा पुढे आणला आणि त्याच्यानंतर बॉलची गती ओळखली गेली. अगदी बॅटवरती मिडल करत असताना हा स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळते, जिथे बॅट्समन होते मनोज. इम्प्रोव्हायझेशन हा स्ट्रोक होता नक्कीच, ज्या अर्थाने बॉलला येऊ दिलं आणि अगदी नजाकत भरा हा नक्की स्ट्रोक. नजर व्यवस्थित होती या बॉलवरती आणि आता श्रीधरचा नक्कीच सुद्धा खरपूस समाचार इथनं घेतला जातो टीम पिसवलीच्या माध्यमातून. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल जलद गतीने होता, ज्या अनुषंगाने शेवटच्या नक्कीच बॉलवरती जिथं डॉट केलं होतं ना प्रवीणने, ज्या ठिकाणी नक्कीच मनोजच फलंदाज होते, त्या अँगलने जर बघितलं गेलं ना तर श्रीधरच्या नक्की शेवटच्या बॉलवरती सुद्धा मनोज बीट होतात. पहिल्या ओव्हरमध्ये 23, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. एक चौकार आणि एक तिहेरी धावसंख्या जरी आली असली ना तरी कदाचित जर पाहिलं गेलं तर या ओव्हरमध्ये साजेशी केली श्रीधरने केली आहे, कारण दोन षटकाची संपन्नता झाली आहे. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीनंतर खूप चांगल्या प्रकारची नक्कीच तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या 36-36 या आकड्यावरती, जिथे 23 पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये, त्याच्यानंतर 13 धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये. हे 38चं सर्कलचं रेस्ट्रिक्शन नक्की आता हटलं असेल, ज्या प्रकारे नक्कीच राजकारणीय भाषेत जर म्हणायचं गेलं तर आचारसंहिता आता संपली गेली आहे. आता निवडणुकीला नक्कीच सुरुवात होणार,
कारण 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर डीपमध्ये स्वीपर कव्हर. या लॉन्ग साईडला खेचला गेला फटका. ताकदीचा पुरेपूर वापर. बॉल करतोय हवाई सफर. गोलंदाजावरती अत्याचार. बॉल जाईल सीमारेषे पार. हा संजयच्या बॅटमधनं येतो षटकार. तिचा वापर पाहायला मिळाला. अगदी ओपीच हा बॉल अगदी बॅटवरती मिडल होता आणि ज्या प्रकारे नक्कीच बॅटमधनं जो साऊंड आला ना त्या वेळेलाच नक्कीच पिसवली टीमचा ठसा संजयचा उमटताना आपल्याला बॅटवरती पाहायला मिळतोय. 42 धावसंख्या. जे टार्गेट 40 षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये उभारलं होतं ना तेच आता तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे या मॅचमध्ये टीम पिसवली उभारते. कारण तशाच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे संजयची. अजून एक चांगला फटका. 6 नंबर 2 बाय संजय. टाकावं ते गोलंदाजाला आता विचार पाडला असेल जिथे नक्कीच शेखर पाहायला मिळतात. शेखरचा पाहायला गेलं तर आता समाचार घेतला जातोय. ज्या प्रकारे एखाद्या वस्तूवरती सुरी फिरते ना तशाच प्रकारचा मध्य कापला जातोय. अजून एक थांबून खेळला. ऑन साइडला टर्न केला चेंडूला. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक वळतो त्या ठिकाणी उचलला गेला चेंडूला. संजयने कॉल दिला गेला की डेफिनेटली या 2 धावा तर कंप्लीट होतीलच कारण तेवढा फार वेळ होता. ज्या अनुषंगाने एक कॉल खूप सुरेखरित्या असतो ना क्रिकेटमध्ये तशाच प्रकारचा कॉल संजयचा पाहायला मिळाला आणि 50 कंप्लीट इथनं टीम पिसवळीची आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 2 दुहेरी धावा. खूप बॅटिंग लेंड आता पुढे सरकत असताना टीम पिसवलीची. अजून एक चांगला शो खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला परंतु बॅट वरती हा बॉल जोपर्यंत येईल ना अगदी हलवार पद्धतीने आला आणि ज्या नक्कीच संजयने 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र लगावले गेले ना जसा गणेशला प्रत्युत्तर दिला गेला तसाही संजयला मात्र प्रत्युत्तर देत असताना ढाण्या वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. संजय बॅक टू द पवेलियन. जी अफलातून फलंदाजी होती ना नक्कीच संजयचे जे 2 षटकार नक्कीच मित्रांना आवडले असतील तर टाळ्या तर नक्कीच व्हायला हव्यात. कारण ज्या अर्थाने स्कोरबोर्ड जर पाहिलं गेलं तर 4 षटकांच्या नंतर अनेक साऱ्या टीमचे नक्कीच स्कोरबोर्ड आपल्याला 50च्या वर पाहायला मिळतात. पण पिसवली टीम मात्र आजच्या दिवसामध्ये जणू काय बरसली गेली आहे. जरी उन्हाळ्याचे नक्कीच दिवस असले ना तरी धावसंख्येचा पाऊस या क्रीडांगणावरती टीम पिसवळीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 50 धावसंख्या स्कोरवर होती. नवीन फलंदाज नरेश मैदानाच्या आतमध्ये 2 गडी गमावल्या गेल्यात. गणेश आणि संजय ही जोडी मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. शेखर होता तयार. ओव्हर द विकेटने हा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा होती त्या ठिकाणी. पॉवर खूप सुरेखरित्या या फटक्यामध्ये पाहायला मिळाली होती परंतु बॅटच्या आतल्या नक्कीच भागेला हा चेंडू ब्रश होतोय आणि ज्या अँगलने लागोपाठचे 2 षटकार त्याच्यानंतर दुहेरी धावसंख्येत 14 इंडिव्हिज्युअल खर्च केले. एक महत्त्वाचा गडी आणि एक बॉल डॉट म्हणजे शेवटचा बॉल इथनं शिल्लक. श्रीधर शेखर या वेळेला बॉटम हँडचा वापर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलतात चेंडूला. जे मिड ऑनला नक्की क्षेत्ररक्षक होते ना त्यांना भेदून लॉंग ऑनला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अखेरकार निष्ठेचा श्वास नक्की सोडला असेल शेखर याने कारण ज्या अनुषंगाने या षटकामध्ये धावसंख्या 13 खर्च झाल्या. षटक समाप्त झालेत. लागोपाठचे 2 षटकार त्याच्यानंतर दुहेरी आली त्याच्यानंतर एक विकेट त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि त्याच्यानंतरची ही सिंगल. या षटकामध्ये सुद्धा 13 नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये 13 धावसंख्या खर्च झाल्या होत्या. या षटकामध्ये 12 धावसंख्या नक्कीच खर्च झाल्या असा टीमचा लेखाचोखा. धावसंख्या पोहोचली गेली 51 नक्कीच या आकड्यावरती. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गेली आहे. जोपर्यंत बसतील दोन्ही टीमचे मेंबर पाणी पित तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
ला शमवायला आता कोणालाही यशस्वी नक्कीच मिळत नाही. अजून एक चांगला फटका सेम रिझल्ट आणि बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेपार आणि लागोपाठचा येतो हा दुसरा षटकार. त्याकडनं कॅश प्राइज होतं 2222 रुपयाचं, जे नक्की संजय याला सुद्धा पर्वणी होती. पण संजयचे दोन पाहिलं गेलं षटकार पाहायला मिळाले, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि आता जे बेनिफिट नक्कीच उचललं गेलं ना त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला नरेश पाहायला मिळाले. 2 बॉलवरती 2 षटकार लगावले गेल्यात, परंतु आता एक जर षटकार जर नरेशच्या बॅटमधनं अजून एक बघितला गेला ना तर कदाचित बालारामजी कृष्ण पाटील नक्कीच या आयोजनामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान त्यांचं लाभलं. खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला 2222 रुपयाचं पारितोषिक इथनं रोख रक्कम दिली जाईल. ही इनामी राशी नक्कीच 3 षटकारांसाठी होती. ते 3 षटकार नक्कीच लगावले जातील का नरेशच्या बॅटमधनं, कारण शरीर सृष्टी तुम्हाला थोडीशी भक्कम पाहायला मिळते. त्या अनुषंगाने नक्कीच 3 चेंडू 3 षटकार होऊ शकतील. थोडासा दडपण श्रीधरवरती, बॉल होता तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला हॅट्रिक बॉल उचललाय हवेमध्ये क्षेत्राच्या झटका त्या ठिकाणी आणि आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक नरेश यांच्या नावावरती आणि 2222 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित सुद्धा करण्यात येईल, जे दिले गेले बाळाराम कृष्णा पाटील यांच्याकडून. पाटला इथनं पुरा केला जातोय, कारण 71चं कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर टार्गेट होतं. आजच्या या दिवसामध्ये नक्कीच 3 षटक समाप्त झाल्यात, त्यातले 3 बॉल नक्कीच समाप्त झाल्यात, म्हणजे 3.3 या षटकाने नक्कीच या 70 धावसंख्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या टीम पिसवळीच्या माध्यमातून. ज्या अर्थाने नक्कीच सुनीलजी भोईर व्यासपीठावरती आहेत, त्यांना असं कदाचित वाटत असेल की मुख्य टीममधनं मी खेळत असताना अशा प्रकारे जर फलंदाजांनी जर केली असती ना तर कदाचित पिसवली टीमचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुढे आलं असतं. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुढे जाण्याचं नाव पिसवली टीमने कधी केलं आहे, ज्या अर्थाने कोमल भोईर आहेत, त्याच्यानंतर सुनीलजी भोईर आहेत, 40+ माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा सध्या तरी ते खेळ करतात. पण मुख्य टीममधनं आज ज्या प्रकारे बहारदार खेळी चालली ना गणेश, मनोज, संजय आणि नरेश यांची, ही उल्लेखनीय कामगिरी आहे. लागोपाठचे 3 षटकार, बॉलर होतात तयार. अजून एक नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न, ज्या फटक्याला नक्कीच पाहिलं गेलं तर जास्त प्राधान्य दिलं होतं त्या ठिकाणी संजय होते, तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण स्लोवर पद्धतीचा नक्कीच चेंडू हाताळला गेला आणि ज्या बॉलवरती संजय बाद झाले होते ना तशाच प्रकारचा बॉल नरेश सोबत नक्कीच पेश केला गेला आणि त्या बॉलवरती नक्कीच संभ्रमात टाकलं गेलं नरेश याला. अजून एक चांगला फटका ऑन साइडला उचललाय, पाहिलं गेलं तर झेची संधी असेल, थोडेसे चाचपडताना नक्कीच खेळाडू पाहायला मिळाले आणि शेवटी कॅच झाली जमिनीला ड्रॉप. ज्या नरेशच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहायला मिळाल्या त्या नरेश ही कॅच होती, म्हणजे मॅचची गोल्डन विकेटच म्हणावी लागेल. जर्सी नंबर 12 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिडाऊनला होते, त्या ठिकाणी त्यांच्या हातातनं हा झेल ड्रॉप झाला आणि आयुष्यमान भवचा इथनं शुभ आशीर्वाद. 72 धावसंख्या कालच्या नव्हे तर आजच्या दिवसातला सुद्धा उच्चांक इथनं गाठवत असताना टीम पिसवली क्रिकेट संघ. शेवटचा बॉल असेल शिल्लक, बॉल होता तयार श्रीधर, ओव्हर द विकेटने करतील गोलंदाजी. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणत्याही प्रकारची ॲक्शन रिॲक्शन नव्हती, कारण लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू, हा दडपण असतो, हा प्रेशर असतो आणि तो प्रेशर खऱ्या अर्थाने क्रिएट कोणी केला तर नरेशने. कारण मागच्या मॅचमध्ये मागच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर गणेशचे 2 षटकार, संजयचे 2 षटकार आणि त्याच्यानंतर नरेश. अजून एक फटका आडव्या बाटने केसला गेला, क्षेत्ररक्षक होते फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये, बॉल पाहता पाहता सीमा रेषा पार आणि जणू काय नरेश टीमला सांगत असताना की वाह भाई वाह, हम भी किसी से कम नहीं. नरेशचा खेळ पाहण्यासाठी थांबली होती, परंतु ती थोडीशी आमच्यापासून दूर जात असताना 79 नक्कीच 79 धावसंख्या उभारल्या गेल्यात.
ज्या अर्थाने नक्कीच काल एका गोष्टीचा मी उल्लेख केला ना की नक्कीच मारुतीची कार असते. एक छोटा पोरगा तो खेळला ना त्याच्या बापाच्या हातावरून, त्याच्या बापाच्या कानावरून, त्याच्या बापाच्या डोक्यावरून आणि घरात सगळीकडे फिरवत असतो. तो बाप विचारतो की तुझं चाललं काय, तेव्हा तो बाप म्हणतोय की पापा की करा, पेट्रोल खतम ही नाही होता. तशाच प्रकारची नरेशची नक्कीच बॅटिंग चालली आहे आणि त्या बॅटिंगला कोणीही अंकुश लावत नाही, कोणीही स्टॉप नक्कीच लावत नाहीये. शेवटचा षटक इथनं असेल. या वेळेला कुणाल होते त्या ठिकाणी बॉटमहँडचा वापर. ओव्हर स्टेपिंगचा नक्कीच पंचांचा इशारा. आमच्याकडे एक धाव झाली कंप्लीट. ओव्हर स्टेपिंगचा नक्कीच इशारा केला पंचांनी. लगेच दर्शवलं गेलं. किती नजर असेल बघा, किती तीक्ष्ण नजर. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा एकही डिसिजन तुम्हाला रॉंग पाहायला मिळाला नाही आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा ज्या वेळेला बॉलिंग ट्रॅकवरती रिदम आणि डिलिव्हरीवरती नक्कीच गोलंदाज असतो त्यावेळेला नक्कीच त्याच्या पायावरती लक्ष केंद्रित केलं गेलं आणि जसा सीमारेषा ओलांडली गेली ना जी बॉलिंगची, तिथं लगेच नो चेंडू हाताला गेला. फ्रीडचा चेंडू असेल. यावेळेला नरेशसाठी हा बॉल होता खोलवर टप्पाचा हा बॉल, ज्या अनुषंगाने ओव्हर स्टेपिंगचा इशारा आला होता. नो चेंडू होता, त्याच्यावरती सिंगल आली आणि त्याच्यानंतर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र नक्कीच यूज केलं गेलं. लसित मलिंगा नक्कीच या बॉलिंगसाठी जाणला जातो आणि त्याच बॉलची पिचिंग नक्कीच केली गेली. तिथं गोलंदाज नक्कीच कुणाला आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं सजवलं गेलं. त्या ठिकाणी शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन तैनात केला गेलाय कुणाल. यावेळी लाखो टप्पाचा बॉल हा पण पूल करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर धीम्या गतीने हा बॉल, ज्या अर्थाने मागच्या ओव्हरमध्ये जिथे श्रीधरची नक्कीच गोलंदाजी त्यांनी फेज केली गेली. 28 धावसंख्या नक्कीच त्या षटकामध्ये बनवल्या गेला. तिथे पूर्णपणे नरेश नक्कीच वर्चस्व राहिलं. धावसंख्या 2 वाढते 81. यावेळेला गुड बॉलिंग. लागोपाठचे 2 विकेट खूप काही सांगून जातील. त्याच्यानंतर नरेशला थोडंसं शमवलं गेलं. आखिरकार नक्कीच जो फलंदाज मैदानामध्ये जणू काही वादळासारखा खेळी करीत होता, जे नक्कीच गोळवले टीमच्या डोक्यावरती वादळ होतं आणि ते वादळ थांबवण्याचं काम कोणी केलं तर 5व्या षटकामध्ये. असा प्रश्नचिन्ह नक्कीच टीम गोळवली क्रिकेट संघाला पडला असेल की 3ऱ्या किंवा 4थ्या षटकामध्ये जर आपण कुणाला आणलं असतं तर कदाचित धावसंख्येला अंकुश मिळाला असता. पण कधी कधी असं असतं ना की ज्या महत्त्वाचा नक्कीच जो गोलंदाज असतो त्याला जास्त मार पडतो आणि ज्या गोलंदाजाचा प्रामुख्याने नंतर विचार करतो ना तो कमी धावसंख्या खर्च करतो. तशाच प्रकारची कुणालने धावसंख्या खर्च केली. पहिल्या बॉलवरती नो आणि इंडिव्हिज्युअल नक्कीच 27 या धावसंख्येवरती नरेश बाद झाले. खूप देखणे नक्कीच 3 षटकार होते. 2222 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा त्यांना लागू झालाय आणि या मॅचमध्ये नक्कीच कुणाला आता कमबॅक करतोय. नवीन फलंदाज विवेक आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळते. विवेक प्रथमताच नक्कीच बॅटिंग वरती गेल्यात. स्ट्रायकिंग एंड वरती जे फेस करतील कुणाल याला आडव्या बॅटने केसला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी. जर कदाचित ही फेकी नक्कीच मनोजने स्वीकारली असती ना, कुणालने स्वीकारली असती ना तर कदाचित विकेट सुद्धा आणि एक धावसंख्या सुद्धा कमी झाली असती. जिथे धावफलक आता 1 ने वाढते. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 82 या आकड्यावरती पोहोचले गेले धावफलक. तर सन्माननीय समीरजी पाटील नक्की साहेबांना विनंती असेल की तुम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतो ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला क्रीडांगण जे उपलब्ध झालं ते समीर पाटील इन्व्हाइट करतोय. वेलकम समीर दादा. यावेळेला लेग स्टिक वरती बॉल. अतिरिक्त धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये इथनं होती ॲड. धावसंख्या 83 धावसंख्या इथनं बनवल्या गेल्यात. ज्या अर्थाने नक्कीच टीम गोळवली ज्या वेळेला मैदानावरती उतरेल ना त्यावेळेला मोठा नक्कीच निर्धार करावा लागेल आणि ओव्हर थ्रोचा नक्कीच ही धावसंख्या असेल की नाही ही नक्कीच पंचांनी दर्शवायची आहे. कारण पंचांचा डिसिजन नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. कारण ज्या अर्थाने एक धावसंख्या कंप्लीट झाली होती त्याच्यानंतर सुद्धा नक्कीच आपल्याला एक चोटी धाव नक्कीच पाहायला मिळते. पण त्या अनुषंगाने नक्कीच जो पंचांचा डिसिजन नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तो आम्ही नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. GTC वाहिनी नक्कीच जो 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जयंता मोरे आणि त्यांची पूर्णपणे टेक्निकल टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. वाईट बॉल आला म्हणजेच 83 धावसंख्या असतील. कारण खूप काल नक्कीच फलंदाज जागेवरती होते त्या अनुषंगाने पंचांचा कोणत्याही प्रकारचा डिसिजन नव्हता. बॉल आता तयार. कुणाल ओव्हर द विकेट. यावेळेला लाखो टप्पाचा बॉल. कुणालने खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक त्या ठिकाणी केले. कारण 81 धावसंख्या होती त्याच्यानंतर फक्त धावा कुणालने खर्च केल्यात. 9 वरती 1 धावसंख्या आली. त्याच्यानंतर विकेट आला आणि 2 वाईट सुद्धा एक वाईट सुद्धा आला या षटकामध्ये. 1 विकेट आणि शेवटचा बॉल असेल शिल्लक. 83 धावसंख्या. शेवटचा बॉल जर कदाचित कमबॅकीचा आला ना, शेवटचा बॉल जर निर्धाव आला ना तर कदाचित
टीम गोळवली या शेवटच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल होता तयार. कुणाल शेवटचा बॉल यावेळेला ऑन साईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर लाईन थोडीशी पंचाने बघितली गेली, लगेच दर्शवलं गेलं की इट्स व्हाईट बॉल. कारण ज्या ज्या वेळेला नक्कीच तुम्ही लेग स्टिकवरनं चेंडू हाताळत असताना त्यावेळेला बॉलची गती ज्यावेळेला तुमची फास्टर असते ना तेव्हा असे प्रकरण आपल्याला घडताना पाहायला मिळतात. कुणाला होतात पूर्ण तयार. शेवटचा बॉल यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू नक्की डीपमध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावचा कॉल असेल आणि तिथं मिसफील्ड झाली पण ती कव्हर सुद्धा केली गेली. उचलला फेक त्यापर्यंत 3 धावेचा कॉल आणि 3 धावसंख्या होतात कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती जी मिसफील्ड झाली ती सुधारली सुद्धा गेली होती परंतु नक्कीच जोपर्यंत फेकतोय तोपर्यंत एक टप्पा घेऊन नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या वरून हा बॉल गेला आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा तिहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 86 86 धावसंख्या आणि 87 नक्कीच धावसंख्येचं इथनं लक्ष. तर सन्माननीय गणेशजी काळन नक्कीच नगरसेवक आहेत त्यांचं नक्कीच शुभ आगमन. नक्की त्यांचे बंधू राजनगरसेवक आहेत त्यांचं शुभ आगमन आमच्या अतिथी कक्षामध्ये असं नसते झाले. त्यांचं ही मनपूर्वक स्वागत आहे एकविरा चषक 2021 या नक्कीच सुमधुर पर्वामध्ये. तर धावपळ नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. पहिल्या षटकामध्ये प्रवीणच्या 23, त्याच्यानंतर शेखरच्या षटकामध्ये 13, त्याच्यानंतर पुन्हा एकदा शेखर आले त्यांनी धावसंख्या 15, नंतर श्रीधर आले त्यांनी 28, थोडीशी जास्त धावसंख्या. त्याला महत्त्वाचं योगदान नक्कीच नरेश यांचं राहिलं. इंडिव्हिज्युअल 27 धावसंख्येची नक्कीच खेळी त्यांच्या माध्यमातून आपण बघितली गेली. त्याच्यानंतर कुणालचं कमबॅकेचं षटक जे 8 धावसंख्येचं नक्कीच षटक हाताळलं गेलं आणि 87 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आणि 88 धावसंख्येचं एक मोठं आव्हान नसेल कारण ज्या प्रकारे नक्कीच माउंट एव्हरेस्ट आपल्याला चढायचं असेल ना तर आपल्यामध्ये धाडस मानस आणि मेहनती तेवढीच मोठी करावी लागते. तशाच प्रकारची मोठी इथनं सुरुवात करावी लागेल टीम गोळवली क्रिकेट संघाला. तरी 88 धावसंख्येचा नक्कीच लक्ष्याचा पाठला चेस केला जाईल की त्या धावसंख्या पुन्हा एकदा आपल्या कामाच्या जोरावरती डिफेन्स केला जाईल. टीम पिसवळी त्या ठिकाणी फिल्डिंग करेल तर याचं प्रात्यक्षिक धावतं वर्णन नक्कीच तुम्ही ऐकाल. द व्हॉइस ऑफ तुर्बे आमचे जवळचे मित्र साईजी पाटील सर यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. हॅलो, थँक्यू नागेश. काय लाजवाब पारी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून नरेश असतील त्यांच्या साथीला सर्व सहकारी मित्र यांच्या मदतीने एक धावसंख्येचा उच्चांक पिसवली टीमनं नोंदवलाय आणि मी म्हणेन आजच्या दिवसातील नाही तर पूर्ण स्पर्धेतील हा धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. एकविरा चषक आपण अनुभवतोय आणि या चषकामध्ये सर्वाधिक धावसंख्या पिसवली टीमने आपल्या नावावरती मात्र कोरली गेली आहे. 30 चेंडूमध्ये ह्या 87 धावसंख्या बनवल्या गेल्या आहेत आणि लक्ष असेल ते 88चं. मात्र तुर्ताच व्यासपीठावर उपस्थित सन्मानित श्री विनोद जयराम काळन आजदे गावचे सन्माननीय नगरसेवक यांचे बंधुराज श्री गणेश काळन यांचा सत्कार करतील. महेंद्रजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे गणेश काळन यांचा आपण सत्कार करायचा आहे. मी वासुदेव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण हा सत्कार करायचा आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाळाराम कृष्ण पाटील प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय वासुदेव पाटील ज्यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेटसाठी. तर जाऊया सामन्याच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 88चं लक्ष आहे गोलवली संघासमोर, हे लक्ष 5 षटकामध्ये पूर्ण केलं जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि शिरडोन दोन्ही संघाचे संघनायक भरत पाटील आले असतील तर एका बाजूला समीर पाटील. दोन्ही संघाच्या संघनायकाला इथं कॉल असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतो शेखर आणि नो स्ट्राईक एंड वरती सोन्या. स्ट्राईक एंड वरती सोनू आणि नो स्ट्राईक एंड वरती शेखर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी करत असताना पहिले षटक गोलंदाज संजय, ज्या संजयनं फलंदाजी देखील अफलातून केली मात्र आता गोलंदाजी करत असताना देखील तोच आत्मविश्वास आणि तशाच प्रकारचा प्रयत्न, एकंदरीत 100% कमिटमेंट आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये
आपलं वर्चस्व दाखवून देत असताना संजय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी दमदार आणि गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज संजयनं राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न मात्र हाफाम पूल पाहायला मिळालं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून गेला होता, मात्र चेंडूला गॅदर करणं त्याच्यासाठी कठीण झालं होतं. चेंडू लँड झालाय जमिनीवर, तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 88चं लक्ष म्हटलं तर मिमान स्टार्ट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की तुमची सुरुवात ही यशाचा अर्धा पल्ला नेहमी पार करत असते. मात्र ती दमदार सुरुवात या ठिकाणी देतील का हे 2 फलंदाज. एका बाजूला सोनू, एका बाजूला शेखर, 2 सलामीर ताकदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान हा चेंडू क्लीन बॉल्ट, पहिला धक्का यावेळेस गोलवली टीमला. फलंदाज सोनूला मात्र परतावं लागेल ते 2 आकड्यावरती. सोनारपाडा आणि शिरडोन या 2 संघामध्ये सामना असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक या पण समीर दादा ह्या ठिकाणी असतील किंवा आमचे भरत पाटील एक अतिशय चांगले आयोजक आहेत. शिरडोन संघाच्या वतीनं कित्येक वर्ष ज्यानं क्रिकेट दाखवलंय, तर विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज संजयकडनं. जो आत्मविश्वास फलंदाजीमध्ये पाहिला तोच आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या धापळकरती 1 गडी बाद 2 धावा. राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिळ आलेत. मी म्हणेन सुरुवातीच्या फलंदाजांकडनं खूप अपेक्षा आहे, मात्र त्यापैकी सोनू बाद झाला. नॉनस्ट्रायकरवरती शेखर अजूनही आहेत आणि नौके आलेले वनडाऊनचे फलंदाज निखिलला पाहतोय, चिफ केला जातोय. चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये आहे, मात्र सेफ झोनमध्ये चेंडू लँड झालाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत इथे मिळतील त्या 2 धावा. 2 संघ मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. सोनारपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल झालाय. तर शिरडोन संघ आपण आपला संघनायक पाठवायचा आहे. संघनायक नसेल तर आपला एखादा प्रतिनिधी आपण नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं फक्त पुश केलाय, फक्त दिशा दाखवली आहे, मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल चेंडूला. तिथे मिळतील त्या 2 धावा. गली पॉइंट मध्ये जे गॅप होतं ते गॅप शोधण्याचं कार्य केलं होतं फलंदाज निखिलनं आणि षटक देखील कंप्लीट झाले. एका षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि एका षटकाखेरीज धावसंख्या 1 गडच्या मोबदल्यात धावसंख्या धापळकरती आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 6 धावा. इकॉनॉमिकल षटक राहिलं, कारण की सर्रास जर आपण विचार केला तर पॉवर प्ले मध्ये 9 किंवा त्याहून जर कमी धावसंख्या खर्च केली तर निश्चित एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती टेनिस विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि तशाच प्रकारची इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण संजयची पाहिली. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन, सागरचा वापर गोलंदाजी करत असताना, कारण की ज्या धावसंख्येचं इन्व्हेस्टमेंट आपण पाहतोय पिसवली टीमकडनं, खूप मोठी धावसंख्या बनवली, धावसंख्येचा डोंगर. चला शिरडोन संघ सातत्यानं आपल्याला कॉल होतोय. शिरडोन संघाचा संघनायक भरत पाटील असतील, विवेक पाटील असतील किंवा आविष्कार असतील तर या आपण यायचं आहे. दरम्यान नवीन षटक घेऊन गोलंदाज सागर. पहिला चेंडू दष्टपुष्ट शरीर यष्टीचे सागर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. अलॉंग द कार्पेट मिस स्पीड पाहायला मिळाली आणि चेंडू निघून जातो सीमा रेषेच्या दिशेनं. चेंडू फरार, चौकार. माध्यमातून क्रीडांगणाची व्यवस्था या स्पर्धेसाठी झाली आहे. तर विनंती असेल समीर यांना की या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. स्पर्धा पाहतोय आपण श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आसदेगाव व आयोजित एकविरा चषक 2021 हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवतोय. 3ऱ्या वर्षामध्ये ह्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख सामने कालच्या दिवसापासून आपण सातत्यानं पाहतोय. काल देखील 8 संघांचा समावेश आणि आज 8 संघ, एकंदरीत 16 रेग्युलर संघ आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एकीकडे पूर्णतः वर्चस्व दाखवून देत असताना तो
पिसवली संघ. दरम्यान हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 न मात्र वाढेल. धावसंख्या धापळकरती 11 धावा. थोडीशी मिसफील्ड पाहिली होती मिड विकेटला. एक चौकार देखील पाहायला मिळाला होता त्या क्षेत्रामध्ये. दरम्यान शेखर यांनी खेळून काढण्याचा प्रयत्न करत असताना बीट झालेत शेखर. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये का होईना मात्र या ठिकाणी धाव येईल. पंचांच्या भूमिकेत आपण अमोल यांना पाहतोय. अमोल बागुल जे 40+ अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. समीर पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. नुकतंच त्यांचं आगमन झालंय तर त्यांना विनंती असेल की या आपण मोस्ट वेलकम. खूप खूप स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र यष्टीरक्षकाला बीट केलं होतं. दरम्यान बॅकअपला शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एक धाव एकवटली जाईल. बॅटकटचा पंचांचा इशारा. दुसरं षटक प्रगती पथावर. मी म्हटलं होतं स्टार्ट हा खूप महत्वाचा असेल तो गोलवली टीमसाठी, कारण की गोलवली टीमनं गोलंदाजी खूप खराब केली. त्यानंतर फलंदाजीमध्ये त्या गोलंदाजीची भरपाई करायची होती आणि ती करत असताना आतापर्यंत अपयशी ठरलाय तो गोलवली संघ. दरम्यान हा चेंडू सरळ जातो तो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. दुसरी सफलता. यावेळेस मात्र सफलता प्राप्त झाली आहे ती गोलंदाज सागरला. आपल्याला बरेचसे कॉल झालेत. तर व्यासपीठावर उपस्थित आमचे सोनारपाड्याचे समीर पाटील यांचा लगेचच आपण सत्कार करणार आहोत, कारण की यानंतर मात्र इन ॲक्शन मध्ये ते खेळतील. त्या कारणास्तव मात्र मी विनंती करतो सन्माननीय आमचे वासुदेव पाटील यांना की आपल्या शुभ हास्य आपण समीर पाटील यांचा सत्कार करायचा आहे, ज्यांच्याकडनं क्रीडांगणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सागर यावेळेस मात्र राऊंड विकेटनं गोलंदाजी होते, कारण की डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकरवरती राजा आहे. चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावरती आला आणि ते मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होईल. षटक कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धापळकरती फक्त आणि फक्त 13 धावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहू शकता समीर पाटील यांचा सत्कार शाळ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला जातो. वेळोवेळी अशाच प्रकारचं योगदान आणि अशाच प्रकारची मदत या आजदे संघाला आपल्याकडनं लाभो ही मी इथनं आशा व्यक्त करेन आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज गिरीशचा वापर तिसऱ्या षटकासाठी आतापर्यंत पूर्णतः बॅकफुटला पूर्णतः जकडून ठेवलंय ते पिसवली टीमनं गोलवली टीमला, कारण की 2 षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 13 धावा. लक्ष आहे 88 धावसंख्येचा फटका चांगला आहे, मात्र फटक्यामध्ये उंची होती, लांबीची कमतरता. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र प्रयत्न असफल झाला. संजय होते त्या ठिकाणी. झेल ह्या ठिकाणी ड्रॉप झालाय. मी म्हणेन सामना ज्या उंबरट्यावरती आहे किंवा ज्या मुवमेंटला सामना आहे ते पाहता हा झेल इतकासा महत्वाचा नाहीये. चला शिरडून संघ या आपण सातत्यानं आपल्याला कॉल दिला जातो, आयोजकांच्या वतीनं सूचित केलं जात आहे तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या आपला प्रतिनिधी चालेल, संघनायक नसला तरी आपण नाणेफेकी करून घ्या. आणखी स्पर्धा अतिशय सुरेख स्पर्धा आहे. सातत्यानं कालच्या दिवसापासून सुरेख आयोजन ह्या स्पर्धेचं आणि सुरेख स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतंय, तर त्यासाठी आपलं सहकार्य असणं हे गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गिरीश सज्ज होईल. गिरीशचा हा पुढील चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय. इथे मात्र धाव ऍड होईल ती सांघिक अकाउंट मध्ये. धावसंख्या धापळकरती 16. 88चं टार्गेट फक्त 16 धावा धापळकरती. इथे मात्र आत्ताशी पारी तिसऱ्या पंचांची मांग केली जाते, तर जायचं आहे करण पाटील आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजावरती मात्र आक्षेप नोंदवलाय आणि गोलंदाजाला इथनं अग्नी परीक्षा द्यावी लागेल. आणखी ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर सातत्यानं आपल्याला क्लीन गोलंदाजी ही करावी लागते, अन्यथा
गोलंदाजावरती जर आक्षेप घेतला तर तिसरे पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज त्या चाचणीमध्ये जर अपयशी झाला किंवा फेल झाला तर त्याला मात्र स्पर्धेतनं हे बाद व्हावं लागतं. गिरीश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू तितक्या सुंदररित्या ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडू येतो तो मिडऑफच्या डोक्यावरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सफल झालाय. तर सोनारपाडा गावचे सन्माननीय पांडुरंगजी काका यांचं शुभागमन झालंय. तर विनंती असेल काकांना की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कारण की स्पर्धा जरी आजदेवाशियांची असली तरी मैदान हे आपल्याला सोनारपाडा संघाच्या पाहायला मिळतोय. तर त्या कारणास्तव बरेचसे मान्यवर सोनारपाड्याचे देखील ह्या ठिकाणी उपस्थित असतील. तर त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन विराजित व्हायचं आहे आणि ह्यानंतर सोनारपाडा संघ देखील आपल्याला मैदानात खेळ दाखवताना पाहायला मिळेल. तर अनेक मान्यवर ह्या ठिकाणी येतील. तर त्या तमाम मान्यवरांना जे आमच्या नजरेआड असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान मॅचमध्ये कोणत्या प्रकारची रंगत नाहीये. एका बाजूला पूर्णतः दमखम दाखवला तो पिसवली टीमनं. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट खूप केली आहे त्या कारणास्तव मात्र अशा प्रकारे धावसंख्येचा कोणताही दडपण नाहीये तो पिसवली टीमवरती. अन्यथा जर कट टू कट किंवा नेट टू नेट लढत असती तर ज्या प्रकारचा एक झेल सोडला होता तदनंतर जे स्क्वेअर चेंडू फेकले होते ते अंगलाट आले असते ते पिसवली टीमच्या. दरम्यान हा चेंडू प्रॉपर टायमिंग. जणू चेंडू बॅटचा अतिशय सुरेख संगम झाला होता. मात्र काय कॅच. प्रेझेन्स ऑफ माइंड ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण की षटकारावरती किंवा सीमारेषे लगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. आपला बॉडी बॅलन्स साईलनं राखला आणि ज्यावेळेस बॉडी बॅलन्स जात होता त्यावेळेस मात्र त्यांनी चेंडू हवेमध्ये फेकला आणि तदनंतर सेकंड अटेम्प्टला तो झेल पूर्ण केलाय. अतिशय सुरेख या ठिकाणी मात्र आपल्याला झेल पाहायला मिळाला तो साहिल यांच्या माध्यमातून. सन्माननीय पांडुरंगजी काका यांचं शुभागमन झालं. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत काका आपलं ह्या स्पर्धेमध्ये. चला शिरडोन संघ या अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सोनारपाडा संघाचा संगणक कधीपासून या ठिकाणी उपस्थित आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकाची सांगता होईपर्यंत आपण नाणेफेकीसाठी या. 1 मिनिटाचा अवधी जरूर ह्या ठिकाणी सुभाष घेत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल सुभाष पाटील. दरम्यान गोलंदाज गिरीशचा हा पुढील चेंडू स्लोअर चेंडू होता. फसवा चेंडू चेंज ऑफ फेस. कारण की ह्या अगोदरचे जे चेंडू फेकले होते ते वेगानं फेकले होते आणि अंतिम चेंडूवरती फलंदाज मूडमध्ये दिसला आणि त्यानंतर मात्र गती थोडीशी कमी दाखवली आहे ती गोलंदाज गिरीशनं. 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 19 धावा. पूर्णतः मात्र डॉमिनेट केलं गेलंय ते पिसवली टीमकडनं. कारण की जर विचार केला तर 3 षटकात 19 धावा आणि उर्वरित 2 षटकामध्ये 69चं लक्ष खूप कठीण आहे. अशक्य नाही आहे. मात्र इथनं प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार जर दाखवला तर कदाचित लक्ष्याच्या जवळ हा येऊ शकेल तो पाठलाग करणारा गोलवली संघ. गोलंदाजीमध्ये विवेक सज्ज झालाय. 4थं षटक विवेकच्या खांद्यावरती सोपवलं संघ नायकानं. 12 चेंडू 69चं लक्ष. दरम्यान पहिला चेंडू टॉपेज लागला. चेंडू गेलाय तो शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवरती मात्र यश प्राप्त करत असताना गोलंदाज विवेक.
तर बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव आलेत. ह्या सामन्यामध्ये मात्र पूर्णतः मिमनेनं शिरकाव पूर्णतः वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं ते पिसवली टीमचं. कारण की पिसवली टीमनं दमदार फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजी देखील लाजवाब पाहायला मिळते. हा सामना पूर्णतः एकतर्फी झाला. मात्र मागील सामना काय सामना झाला होता, एक रंगतदार लढत प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली. ती देविता 11 वडवली आणि काठी मानवली ह्या दोन संघांमध्ये. काय पहिला हा घेऊ ना कारण की इथनं प्रत्येक चेंडूवरती प्रहार जरी केला तरी देखील आता लक्ष पूर्ण होणं कठीण झालंय. कारण की चेंडू शेष राहिलेत ते आता फक्त 10 चेंडू. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी देखील लक्ष इथनं मात्र पूर्ण होऊ शकणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णतः डॉमिनेट केलं गेलंय ते गोलवली टीमला. गोलवली टीमकडनं अपेक्षा होती, नाणेफेकी जिंकली होती, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मात्र क्षेत्ररक्षण जणू काही त्यांच्या अंगलाट आलं. गोलंदाजी त्यांच्याकडनं खराब झाली. प्रतिस्पर्धी संघानं या स्पर्धेतील उच्चांक नोंदवला त्यांच्या विरोधात आणि त्या उच्चांकाचा पाठलाग करत असताना फलंदाजीमध्ये देखील सुरुवातीला ज्या फलंदाजांकडनं अपेक्षा होती ते फलंदाज माघारी परतले लवकर आणि तिथे मात्र पूर्णतः संघ बॅकफुटला आला आणि या स्पर्धेचा जवळजवळ मिमाने निरोप घ्यावा लागतो तो गोलवली टीमला. कालच्या दिवसामध्ये देखील गोलवली संघ आपण पाहिला होता, प्रवीण वघे यांचा संघ, ज्या संघानं एक सामना जिंकला होता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र पराभव पत्करावा लागला होता त्या संघाला. आणि इथे देखील हा गोलवली बस संघ परास्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चौथं षटक ह्या सामन्याची फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. इथनं जय आणि पराजय यामधील अंतर कमी कापण्याचं काम या गोलवली संघाच्या फलंदाजांकडनं केलं जाईल. राजाच्या बॅटमधनं येणारा हा उंचावरनं येणारा हा फटका होता, मात्र मिस शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक देखील होते त्या ठिकाणी, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मिळेल ते फक्त एकच धाव. षटक कंप्लीट झाले. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 22 धावा. लक्ष 88 धावसंख्येचं होतं. तर चला शिरडोन संघ यायचा आहे. ह्या ठिकाणी मात्र संघनायक आलेत तर नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल तो सोनारपाडा संघ जो स्वतःच्या होमग्राऊंड वरती खेळेल, तर त्यांच्या विरोधात मात्र संघ असेल तो शिरडोन संघ. दोन संघनायक एकमेकांसमोर उभे आहेत. मी ओमकार भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण मात्र नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय बालकृष्णजी काळन यांचं शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच सुभाष पाटील यांचं देखील आगमन होतोय. 40+ अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. तर या आपण आपलं सहर्ष स्वागत. शिरडोन संघानं नाणेफेकी जिंकली आहे. दोन्ही संघांना इथनं खूप खूप शुभेच्छा. जसा सामना संपन्न होईल त्यानंतर लगेचच आपला निर्णय आपण कळवायचा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. ना बॅक टू क्रिकेट. एका षटकाची फक्त औपचारिकता पूर्ण केली जाईल. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो अंतिम षटकासाठी नरेश पाहायला मिळतो. ज्या नरेशनं ह्या मैदानावरती सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकलेत तोच नरेश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या नरेशनं मी कॅच प्राइज देखील जिंकले, जे कॅच प्राइज होतं सन्माननीय वासुदेव बाळाराम पाटील, वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाळाराम कृष्ण पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं 2222 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 4x2 अशा प्रकारचं एक आगलं वेगळं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. ही संकल्पना अनेकदा आपण पाहतोय. काहीकांच्या माध्यमातून आपण 1717 किरणजी ठोंबरे असतील किंवा अनेक ज्या आहेत 1111 हा काहींचा लकी आकडा असू शकतो. त्या कारणास्तव मात्र तशा प्रकारचं पारितोषिक हे देण्यात येतं अनेक स्पर्धेमध्ये. आणि ह्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता वासुदेवजी पाटील यांच्याकडनं 2222 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. कारण की ती किमया केली फलंदाजी करत असताना नरेशनं सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले या स्पर्धेमध्ये आणि एक विक्रम आपल्या नावावरती केला होता प्रथम फलंदाजी करत असताना.
चेंडूवरती सर्वस्व अर्पण करणं आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रयत्न करणं, ही खेळाडू वृत्ती आणि ती वृत्ती या ठिकाणी जपली जाते ते पिसवली वासियांकडनं. खूप खूप अभिनंदन. पिसवली संघ ह्या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहिला आणि सामन्यावरती विजयाचा शिक्कामोर्तब झालाय तो पिसवली टीमचा आणि हार्डलक इथे गोळवली संघ. दरम्यान बोलूया आपण लगेचच व्यासपीठावरती उपस्थित आमचे सत्कार मूर्ती श्री ओमकारजी भोईर, आजदे गावचे सन्माननीय उद्योजक ओमकार भोईर यांचा सत्कार करतील. मी वासुदेव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आमचे सन्माननीय पाहुणे ओमकार भोईर यांचा आपण सत्कार करायचा आहे. तर कॅमेरामॅन पीटीसीचे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सत्कार होतोय. या ठिकाणी आमचे वासुदेव पाटील यांच्या शुभ हातचे ओमकार दिलीप भोईर, आजदेगावचे अतिशय चांगले उद्योजक आहेत. पीटीसीच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जात आहेत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित पांडुरंगजी पाटील सोनारपाड्याचे काका यांचं शुभ आगमन झालंय. तर मी त्रिंबकजी काळन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण काकांचा यथोचित सत्कार करायचा आहे. शाळ आणि मोमेंटो देऊन या ठिकाणी मात्र पांडुरंगजी काका यांचा आपण शुभ सत्कार करायचा आहे.